आठवड्यातनं 6 दिवस कामाचे असतात आणि मग रविवारची वाट बघावी लागते। मी बऱ्यापैकी घरीच असते, पण हे नसतात, त्यामुळं मग रविवार सोबत घालवायचा असतो। येतानाच पार्सल आणलं, चहा बाहेरच घेतला आज, आणि नॉनव्हेजची पार्टी असल्यामुळे चिकन तंदूर घरीच बनवलं होतं गॅसवरती। याची रेसिपी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर मुलींसाठी पिवळं केलं होतं आणि छोट्या मुलीला लागतं, आणि आमच्यासाठी पातळ भाजी केली होती, आज मालवणी भाजी केली होती। तर याची रेसिपी मी पुन्हा केव्हा तरी पोस्ट करेन। तर सुंदर असा काळा रंग आला होता बघा, आणि दोघी मुलींनी इतकं टेस्ट घेऊन ते खाल्लं तंदूर, तर त्यांना खूप आवडलं दोघींनाही। बाहेर जायचं होतं लग्नाला, त्यामुळे तयारी करायला घेतली। माझं आवरून झालं होतं, शर्वीचं आवरायला घेतलं, आणि मग पटापटा सगळ्यांचं आवरलं की मग आम्ही निघालो। ही कुठेही चालली की हिचं ब्लँकेट सोबतीला असतं बघा, कुठेही जाऊ दे, कुठेही तरी ती घेऊन जाते। इतकं सुंदर वातावरण झालं होतं बाहेर, गरम होत होतं, बहुतेक संध्याकाळी पाऊस येईल असं वाटत होतं। आजीला घ्यायचं होतं बेबेवाडीवरनं, मग आजीला घेतलं। ती खूप वेळची वाट बघत होती, मग तिला घेतलं, तर मुली नंतर झोपून गेल्या गाडीमध्ये। बाहेरचं वातावरण असं गार पडलं होतं ना, त्यामुळे त्या वाऱ्याने त्या झोपून गेल्या। कुंजीर लॉन्सला होतं लग्न, तिथे पोचलो, गेलो की मग एंट्रीच चालली होती नवरदेव आणि नवरीची। मग सगळ्यांनी ओळून वगैरे घेतलं। बघा तुम्ही किती मोठं लॉन्स आहे, आणि हल्ली लग्न इतकी जोरदार होतात ना की बासच। तोपर्यंत इकडे मंगलाष्टका वगैरे म्हणून झाल्या, लग्न लागलं, फटाके फुटले, आणि मग आम्ही सगळ्यांचे फोटो सेशन वगैरे चालू झालं। ही माझी लहान मामाची मुलगी आहे। आणि मग नंतर आम्ही वर स्टेजवरती गेलो नवरा नवरीसोबत फोटो वगैरे काढायला। फोटो वगैरे काढून झाले, आणि मग जेवणं करून घेतली। रविवार असल्यामुळे खूप ट्रॅफिक असतं रात्रीचं येताना, म्हणून मग लवकरच निघालो। मग गाडीमध्ये छोट्या मामी, त्यांची मुलगी, आजी, माझ्या 2 मुली, मी आणि हे असं निघालो। तर मग दंगामस्ती करत घरी आलो।